इंडियन आर्मी ग्रुप सी भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। इंडियन आर्मी ग्रुप सी ईएमईच्या ज्या भरती चालू आहे आणि ऑफलाईन ही भरती चालू आहे। या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर फॉर्म भरू शकता। आर्मी ग्रुप सी या भरतीमध्ये जे आहे फायरमॅनचं पद आहे, ट्रेड्समॅन मेट आहे, कुक आहे, बार्बर आहे, त्याचबरोबर जे एमटीएस आहे। तर हे 10वीच्या बेसवरची जे यामध्ये काही पदे आहे, ठीक आहे। तर आपल्याला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म कशा प्रकारे पाठवायचा हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे। इंडियन आर्मी ग्रुप सी या भरतीमध्ये वयोमर्यादा 18 ते 30 पर्यंत एसएसटी कॅटेगरीची मुलं फॉर्म भरू शकता, ओबीसी कॅटेगरीचे 18 ते 28, त्याचबरोबर जे ओपन कॅटेगरी 18 ते 25 पर्यंत फॉर्म भरू शकता। आणि या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी ठेवण्यात आली आहे। कोणत्या कॅटेगरीपासून एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटीव्ही ओपन एसबीसी कोणत्या कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया फी लागते। तर ह्या भरतीत आपल्याला फॉर्म कसा पाठवायचा संपूर्ण माहिती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। फॉर्म कसा भरायचा, कसा पाठवायचा। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आरखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर तुम्हाला हे प्रिंट कुठून डाउनलोड करायचे बघू शकता। हे जाहिरात आहे इंडियन आर्मी ग्रुप सी ची। यावर आपल्याला क्लिक करायचं आणि जाहिरातीच्या सगळ्यात खाली जे विद्यार्थी मित्रांनो हे 3 पेजेस आपल्याला डाउनलोड करायचे आहे। तर ही जाहिरात आपण टेलिग्राम ग्रुप माझी नोकरी कॉर्नर या टेलिग्राम ग्रुपवर ही जाहिरात टाकलेली आहे। तर ज्यांनी सुद्धा टेलिग्राम जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल ग्रुप जॉईन करून घ्या तुम्ही, ठीक आहे। तर खालचे पेजेस तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करावं लागणार आहे सगळ्यात खालचे। तर 12वं पेज तुम्हाला करावं लागणार आहे डाउनलोड, त्याचबरोबर जे 13वं पेज आणि 14वं पेज, ठीक आहे। तर हे तुम्हाला जे झेरॉक्स सेंटरवरून भेटणार आहे, ठीक आहे। तर हे झालं। तर आता जे विद्यार्थी मित्रांनो हा फॉर्म आहे, ठीक आहे। तर हा फॉर्म आपल्याला कसा भरायचा तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्वात अगोदर ह्या युनिटचं या ठिकाणी आपल्याला ज्या विद्यार्थी मित्रांनो पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर हा युनिट ऍड्रेस टाकायचा आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला पाठवायचा आहे तो पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे, ठीक आहे। तर आता हा पत्ता कसा काय टाकायचा आपल्याला तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो। तर हा जो पत्ता टाकलाय तर मी बघू शकता देवराळी सेंटरचा पत्ता या ठिकाणी टाकलाय, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। हे बघा देवराळी सेंटर नाशिक, देवराळी सेंटर नाशिकचं जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण हा पत्ता टाकलेला आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर तुम्हाला जर भरायचं असेल तर तुम्ही पुणेला सुद्धा भरू शकता, बघू शकता। पुणेला ज्या जागा आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पुणेला ज्या भरपूर जागा या ठिकाणी पुणेला बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर पहा हे पुणे सेंटर आहे, बघू शकता हे पुणे, बघू शकता ट्रेड्समॅन मेटच्या सुद्धा भरपूर जागा या ठिकाणी, त्याचबरोबर जे या ठिकाणी फायरमॅनचे सुद्धा पद आहे, ठीक आहे। तर कॅटेगरीनुसार या ठिकाणी जागा दाखवल्या तर तुम्ही ते सर्वात अगोदर जाहिरात पाहून घ्या आणि जाहिरातीनुसार तुम्ही या ठिकाणी जिथं टाकायचं तिथे टाका, ठीक आहे। तर मी या ठिकाणी देवराळी सेंटर नाशिकचा जे विद्यार्थी मित्रांनो पत्ता या ठिकाणी टाकलाय, बघू शकता तुम्ही ह्यावाला। तर हाच पत्ता मी पूर्ण या ठिकाणी टाकलेला आहे, ठीक आहे। तर तुम्हाला ज्या ठिकाणी फॉर्म टाकायचा आहे तो पत्ता तुम्हाला इथं लिहायचा आहे, ठीक आहे। तर हा पत्ता लिहिल्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी हा पत्ता लिहिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पदाचं नाव विचारलंय, तर इथं ट्रेड्समॅन मेटमध्ये मी फॉर्म टाकलाय आणि हे वर्कशॉप देवराळी सेंटर नाशिकचं जे हे सेंटर मी या ठिकाणी टाकलेलं युनिट, ठीक आहे। हे टाकल्यानंतर इथं विचारते की नेम ऑफ कॅन्डिडेट, म्हणजे आपलं नाव या ठिकाणी टाकायचं आहे। जे पण फॉर्म भरायचा आहे इथं आपलं नाव टाकायचं आहे। इथं फादरने विचारलं, इथं बाबाचं नाव तुम्हाला लिहायचं आहे। इथं मदरने विचारलं तुम्हाला, इथं आईचं नाव लिहायचं आहे। आणि इथं डेट ऑफ बर्थ विचारली आपली, तर आपली डेट ऑफ बर्थ इथं टाकायची आहे 31/5/2000, ठीक आहे। तर हे डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर खाली विचारत आहे की आपण किती वर्षाचं झालाय, ठीक आहे। तर हे कॅल्क्युलेट तुम्हाला करावं लागणार आहे। हे कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला जे कॅप्स ज्या विद्यार्थी मित्रांनो इन्स्टॉल करावं लागणार आहे प्ले स्टोरवरून, बघू शकता एज कॅल्क्युलेटरचं, हे एज कॅल्क्युलेटरचा ॲप्स आहे। यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला जे या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो खाली आपली डेट ऑफ बर्थ टाकायची या ठिकाणी, बघू शकता हे डेट ऑफ बर्थ टाकली मी 31/5/2000 आणि हे कॅल्क्युलेट करायचं आणि आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर इथं बघू शकता या ठिकाणी आपल्या इथे आपण किती वर्षात आहे, बघू शकता 24 वर्ष 7 महिने 4 दिवस। तर इथं पूर्ण दाखवते। तर हे डेट ऑफ बर्थ आपण इथं टाकून द्यायची। हे डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर इथं काय विचारलंय नॅशनॅलिटी, तर इथं आपला इंडिया टाकायचा आहे। त्याचबरोबर इथं रिलिजन विचारलं, तर रिलिजन म्हणजे आपला धर्म कोणता आहे। तुम्ही जर जे हिंदू धर्माचे असेल तर हिंदू धर्म या ठिकाणी टाका इंग्लिशमध्ये, त्याचबरोबर बौद्ध समाजाचे असेल तर बौद्ध टाका, त्याचबरोबर जे मुस्लिम तुम्ही धर्माचे असेल तर मुस्लिम धर्म या ठिकाणी टाका,
ख्रिश्चन झालं, सिख झालं, जे पण तुमचा धर्म असेल तर तो इथं धर्म आपल्याला टाकायचा आहे। हे झाल्यानंतर इथं आपल्याला ऍड्रेस विचारलाय, तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथं आपल्याला ऍड्रेस टाकायचा आहे। तुम्ही ज्या ठिकाणी राहता आताच्या जो तुमचा परमनंट ऍड्रेस आहे हा इथं परमनंट ऍड्रेस टाकायचा आहे, तुम्ही ज्या गावामध्ये राहता आणि आजही तुम्ही त्याच गावामध्ये राहत असाल तर हा सुद्धा इथं सुद्धा परमनंट तोच पत्ता टाकायचा आहे। किंवा मग तुम्ही जर समजा तुमचा जो परमनंट ऍड्रेस आहे हा वेगळा आहे आणि तुम्ही कुठं जॉबवर असाल, कुठं तुमचं कामी असाल, दुसऱ्या ठिकाणी जर तुम्ही राहत असाल तर करंटचा जो पत्ता आहे हा इथं तुम्हाला टाकायचा आहे। ठीक आहे, जर तुम्ही एकाच ठिकाणचे तर ह्या दोन्ही ठिकाणी एकच पत्ता टाकावा लागणार आहे। आपलं पूर्ण ऍड पोस्ट, आपलं पूर्ण गाव, ठीक आहे, पूर्ण गावाचं नाव, तालुका, जिल्हा, ठीक आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी पिनकोड टाकायचा आहे, स्टेट टाकायचा आहे, आपलं मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे, त्याचबरोबर ईमेल आयडी आपल्याला इथं टाकायचे, दोनच ठिकाण सारखं, ठीक आहे। आणि हे झाल्यानंतर इथं विचारत आहे कॅटेगरी कोणती आपली, तर तुम्ही एससी असाल तर एससी टाका, एससी असाल तर एससी, ओबीसी असाल तर ओबीसी, ईडब्ल्यूएस असाल तर ईडब्ल्यूएस, ठीक आहे। जे पण तुमची कॅटेगरी आहे हे कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे, ठीक आहे। तर बस एवढं झालं, एवढं काय बाकी काहीच नाही करावं लागणार आहे आणि पेज आपल्याला पलटवून द्यावं लागणार आहे। हे झाल्यानंतर इथं हा बघू शकता तुम्ही या ठिकाणी काय विचारत आहे। इथं आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो ह्या इथं 10वीच्या बेसवर जर भरत असाल तर इथं आपल्याला 10वी 10th करावं लागणार आहे। इथं आपल्याला जे तुम्ही ज्या वर्षी तुम्ही पास झाले ते वर्ष टाकावं लागणार आहे आणि आपलं कोणतं बोर्ड आहे ते आपलं ते टाकायचं आहे, ठीक आहे। आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे तर हे टाकलंय मी, ठीक आहे। त्याचबरोबर पर्सेंटेज इथं विचारलं, आपले पर्सेंटेज टाकायचे आणि ग्रेड विचारलाय, तर जो पण ग्रेड भेटला असेल तुम्हाला ए बी तो या ठिकाणी टाकायचा आहे। तर हे सर्व झाल्यानंतर बस बाकी आपल्याला इथं काय करावं लागणार आहे, इथं 10वीचं मार्कशीट लिहावं लागणार आहे, आधार कार्ड लिहावं लागणार आहे, डोमिशियल झालं, कास्ट सर्टिफिकेट झालं, 2 फोटो, ठीक आहे। आता हे जे आहे हे झेरॉक्स जे आहे आपल्याला ह्या पोस्टानं पाठवायचे आहे, ठीक आहे। हे जेवढा पण झेरॉक्स आहे ह्या लिफाफ्यामध्ये टाकायचे, हे जे आपण झेरॉक्स इथं मी लावले, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर इथं काय विचारत आहे, इथं आधार कार्ड आपल्याला टाकायचा, आधार कार्ड नंबर टाका, इथं पॅन कार्ड नंबर टाका, ठीक आहे। आणि इथं तुम्ही ज्या ठिकाणचे ते प्लेस तुम्ही इथं टाका, तारीख टाका आजची इथं, ठीक आहे। बघू शकता इथं तुमचं जे प्लेस आहे तुम्ही ज्या ठिकाणी ते ठिकाण आहे हे त्या ठिकाणचं नाव इथं लिहा, इथं तारीख लिहा आजची, ठीक आहे। तारीख लिहिल्यानंतर इथं सिग्नेचर करा आणि हे झाल्यानंतर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो पेज पलटावं लागणार आहे, ठीक आहे। पेज पलटवलं तर आता हे एक हॉल तिकीटचं पेज आहे, म्हणजे ऍडमिट कार्डचं पेज आहे। तर इथं आपल्याला जे पोस्ट अप्लाय फॉर ट्रेड्समॅन मेट या पदासाठी तुम्ही जे पण फायरमॅन मध्ये भरत असाल तर फायरमॅन मध्ये तुम्ही टाकू शकता इथं, ठीक आहे। तर ट्रेड्समॅन मेटचं मी या ठिकाणी टाकलेलं आहे। त्याचबरोबर युनिट अप्लाय या ठिकाणी विचारलाय, तर जे पण युनिट आहे तुमचं हे इथं युनिट टाकायचं आहे। तर पहा कमांडंट वर्कशॉप देवराळी सेंटर नाशिक मी इथं टाकलेलं आहे। त्याचबरोबर इथं नेम ऑफ कॅन्डिडेट, तर आपलं नाव इथं लिहायचं आहे, ठीक आहे। आणि इथं आपला एक फोटो चिपकवायचा आहे, ठीक आहे। आणि हे सर्व झालं, इथं आपली डेट ऑफ बर्थ टाकायचे, इथं डेट ऑफ बर्थ टाकले, इथं मदर नेम विचारला, आईचं नाव लिहायचं आहे, इथं आपलं फादर नाव विचारलाय, फादर बाबाचं नाव इथं टाकायचं आहे। आणि हे झाल्यानंतर इथं कॅटेगरी लिहा, तुमची जे पण कॅटेगरी एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटी जो पण एसबीसी एसबी कोणती असेल तर, ठीक आहे। ते कॅटेगरी इथं टाका, कॅटेगरी टाकल्यानंतर इथं जे विद्यार्थी मित्रांनो पत्ता आपला विचारलाय, विलेज इथं आपल्या गावाचं नाव लिहा, इथं पोस्ट ऑफिसचं नाव लिहा, इथं तहसील तालुक्याचं नाव लिहा, इथं जिल्ह्याचं नाव लिहा, इथं स्टेटचं नाव लिहा आपलं महाराष्ट्र, इथं पिनकोड तुम्हाला टाकायचा आपला आणि इथं आपला मोबाईल नंबर आपल्याला लिहायचा आणि इथं आपल्याला ईमेल आयडी लिहायची आहे। बस एवढंच आपल्याला भरावं लागणार आहे, बाकी इकडे काहीच करू नका, ठीक आहे। बस असाच विद्यार्थी मित्रांनो एवढा आपल्याला फॉर्म भरायचा आहे। तर हे जे हे फॉर्म आपल्याला लावून ठेवावं लागणार आहे, जोडावं लागणार आहे, बघू शकता या ठिकाणी असा फॉर्म बी जोडलेला आहे, ठीक आहे। आता आपल्याला 2 लिफाफे जे विद्यार्थी मित्रांनो स्टेशनरी मधून घ्यावं लागणार आहे, बघू शकता असे लिफाफे। तर 2 लिफाफे आपण या ठिकाणी घेतलेले आहे। तर पहिल्या लिफाफ्यामध्ये आपल्याला काय लिहावं लागणार आहे, अप्लिकेशन फॉर द पोस्ट, तुम्ही असंच लिहा आणि ज्या ठिकाणी तुम्हाला फायरमॅन मध्ये भरायचं असेल तर फायरमॅन लिहा, मी इथं ट्रेड्समॅन मध्ये भरायचं आहे, ट्रेड्समॅन बी लिहिलाय, ठीक आहे। त्यानंतर इथं आपल्याला 2 लिहायचा आहे आणि ज्या पत्त्यावर आपल्याला पाठवायचा फॉर्म तो पत्ता आपल्याला इथं लिहायचा आहे, ठीक आहे। तर बघू शकता मला जे या ठिकाणी देवराळी सेंटर नाशिकला पाठवायचा, मी देवराळी सेंटर नाशिकचा पत्ता लिहिलाय, बघू शकता तुम्ही या ठिकाणी, हे बघा। तर हाच पत्ता लिहिलाय, जो जाहिरातीवर पत्ता आहे त्यांचा ज्या ठिकाणी फॉर्म पाठवताय तो पत्ता मी इथं लिहिला, बघू शकता हाच पत्ता इथं लिहिलाय मी ह्यावाल्या मोठ्या लिफाफ्यावर, ठीक आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी, बस एवढंच लिहायचं। आणि हे झाल्यानंतर एक आणखी लिफाफा तुम्हाला एवढा घ्यावा लागणार आहे, 2-2 रुपयाचे लिफाफे भेटते, 2-2 रुपयाचे, ठीक आहे। त्यानंतर ह्या पांढऱ्या लिफाफ्यावर आपल्याला इथं लिहायचं अप्लिकेशन फॉर द पोस्ट आणि इथं आपलं जे पण पद आहे ते पदाचं नाव लिहायचं इथं आणि इथं 2 लिहायचा आणि इथं आपलं पूर्ण नाव, इथं आपलं नाव, इथं आपल्या बाबाचं नाव, इथं आपलं वडील नाव आणि इथं आपल्याला ऍट पोस्ट आपला पूर्ण पत्ता लिहावा लागणार आहे, तुमचा जे पण पत्ता आहे तर हा पत्ता सर्व लिहा। आपलं गाव झालं, इथं आपलं गाव, इथं आपला तालुका, जिल्हा,
जिल्हा, ठीक आहे. हे सर्व लिहा या ठिकाणी पूर्ण आपला पत्ता. मी तसा बायास पर्सनल इन्फॉर्मेशन देऊ नाही शकत, त्याच्यासाठी मी माझा पत्ता इथं टाकला आहे. तर आपला सर्व पत्ता या ठिकाणी टाकायचा. अशा प्रकारे आपल्याला जे ट्रेड याचा जे इंडियन आर्मी ग्रुप सीचा फॉर्म पाठवायचा पोस्टाने, ठीक आहे. हे काय करायचं बघा आता, हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो, हा लायना लिफाफा जे आपल्याला याच्यात टाकायचा आहे, ठीक आहे. बघू शकता तुम्ही. तर हा लायना लिफाफा मी याच्यात टाकलेला आहे, ठीक आहे. ह्या लिफाफा याच्यात टाकला आणि हा जो फॉर्म आहे, हा फॉर्म आपल्याला कसा करायचा आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. हा फॉर्म आपल्याला कसा करावा लागणार आहे, ठीक आहे. असा व्यवस्थित करायचा आणि हा जे आपल्याला ह्या लिफाफ्यामध्ये टाकायचा आहे, ठीक आहे. बघू शकता ह्या लिफाफ्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. आणि हे जे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आणखी जे आपले जे झेरॉक्स आहे, की जे आपण तुम्हाला झेरॉक्स सांगितले, त्या सर्व झेरॉक्स आपल्याला या लिफाफ्यामध्ये टाकायचे आहे. बघू शकता तुम्ही. तर ह्या सर्व झेरॉक्स आहे, जे आधार कार्ड झालं, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल झालं, ठीक आहे, 2 फोटो झालं, हे सर्व आपण जे विद्यार्थी मित्रांनो या लिफाफ्यामध्ये टाकलेलं आहे, ठीक आहे. अशा प्रकारे हे तुम्हाला सर्व टाकावं लागणार आहे. आणि ह्या ज्या विद्यार्थी मित्रांनो पोस्ट आपल्याला जे आहे हा पाठवून द्या लागला लिफाफा पोस्ट ऑफिसचे, ठीक आहे. तर अशा प्रकारे ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा इंडियन आर्मी ग्रुप सीचा. आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेगवेगळे अपडेट देत राहणार. आजच्या इथंच थांबतो. भेटा मध्ये. जय हिंद, जय भारत.